reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो, नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. या कार्यक्रमातून तुम्ही इंग्रजी वाचायला आणि लिहायला शिकण्याची सुरुवात करणार आहात. आणि यासाठी आम्ही दोघं तुम्हाला मदत करणार आहोत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1 लेसन 18. आज आपला 18वा पाठ आहे. मुलांनो, आज आपण स्वाध्याय करणार आहोत. पण स्वाध्याय करण्याआधी राहुल दादाबरोबर उजळणी करा. मित्रांनो, उजळणी करूयात. लुक ॲट द स्क्रीन. स्क्रीनवर अक्षरं दिसतायत ना? मग आता मी तुम्हाला आवाज सांगीन आणि त्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते तुम्ही सांगायचं. करूया सुरू? माझ्या आवाजाकडे नीट लक्ष द्या. ॲ ॲ. सर्वांनी नीट आवाज ऐकलाय ना? या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. करेक्ट आन्सर. सगळ्यांनी ए असंच सांगितलं ना? ॲ आवाजासाठी अक्षर वापरायचं ए. आता माझ्या मागे म्हणा. रिपीट आफ्टर मी. ॲ ए. से अगेन. ॲ ए. आता पुढे आवाज आहे अ. पुन्हा ऐका. अ. या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं सांगा तुमच्या टीचरला. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. करेक्ट आन्सर. सगळ्यांनी ओ असंच उत्तर दिलं ना? अ आवाजासाठी अक्षर वापरायचं ओ. माझ्या मागे म्हणा. रिपीट आफ्टर मी. अ ओ. से अगेन. परत एकदा म्हणा. अ ओ. आता आजचा स्वाध्याय यावरच आधारित आहे. चला आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 1. अरे वा, या स्वाध्यायात हे कोणत्या प्रकारचे मासे आलेत तुम्हाला भेटायला? तुम्हाला सांगता येईल का या माशांचं नाव? या माशांना म्हणतात डॉल्फिन्स. हे मासे खूप हुशार असतात बरं का, आणि खेळकर सुद्धा असतात. तुम्ही मगाशी पाहिलत ना कशा मजेशीर उड्या मारल्या त्यांनी. चला आता बघूया आजच्या आपल्या स्वाध्यायात काय गंमत करणार आहेत ते. या स्वाध्यायात तुम्हाला शब्दाच्या मधल्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते सांगायचंय. नेहमीप्रमाणे पहिलं उदाहरण आपण एकत्र करूया. स्क्रीनवर शब्द दिसतोय ना सगळ्यांना? आणि शब्दाचं मधलं अक्षर गाळलेलं आहे, हो ना? आता राहुल दादा शब्द सांगेल, तो शब्द नीट लक्ष देऊन ऐका. शब्द म्हणताना मधला आवाज काय झाला याचा विचार करा. आणि त्या आवाजासाठी ए आणि ओ यापैकी कोणतं अक्षर वापरायचं ते अक्षर टीचरला सांगा.
शब्द लक्ष देऊन ऐका. डॉट. पुन्हा एकदा ऐका. डॉट. राहुल दादानी सांगितलेला शब्द नीट ऐकला ना? माझ्या मागे म्हणा. डॉट. 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 हा शब्द म्हणताना मधला आवाज काय होतो? बरोबर. डॉट. हा शब्द म्हणताना मधला आवाज होतो ऑ. आणि ऑ या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं? बरोबर. ऑ. या आवाजासाठी अक्षर वापरायचं ओ. तुम्ही हेच उत्तर दिलत ना? चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का? Correct answer. टीचर, जर मुलांना हा स्वाध्याय कसा करायचा ते नीट समजलं नसेल तर पॉज करा आणि समजावून सांगा. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, आता पुढचा स्वाध्याय तुम्ही करायचा. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. हं? एक जण उभा आहे ना? आता राहुल दादा कोणता शब्द सांगतोय ते नीट ऐक. शब्द आहे मॉप. पुन्हा ऐक. मॉप. या शब्दाच्या मधल्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते सांग. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का? Correct answer. मॉप. या शब्दाचा मधला आवाज झाला ऑ. आणि ऑ या आवाजासाठी अक्षर वापरायचं ओ. तू बरोबर उत्तर दिलंस ना? व्हेरी गुड. आता माझ्या मागे म्हणा. रिपीट आफ्टर मी. मॉप. से अगेन. मॉप. लक्षात आलं ना सगळ्यांच्या स्वाध्याय कसा करायचा आहे तो? व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. टीचर, आता आणखीन एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण उभा आहे ना? शब्द आहे नॅप. पुन्हा ऐक. नॅप. या शब्दाच्या मधल्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं ते टीचरला सांग. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का? Correct answer. नॅप. या शब्दाचा मधला आवाज आहे आ. आणि त्यासाठी अक्षर वापरायचं ए. बरोबर उत्तर दिलत ना? मुलांनो, उत्तर चुकलं तरी चालेल, पण उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा बरं का? आता माझ्या मागे शब्द म्हणा. रिपीट आफ्टर मी. नॅप. से अगेन. नॅप. चला आता पुढे जाऊया. आता कोण उत्तर देणार? तयार? राहुल दादा सांगेल तो शब्द ऐक आणि त्या शब्दाच्या मधल्या आवाजासाठी कोणतं अक्षर येईल ते टीचरला सांग. शब्द आहे मॅट. शब्द पुन्हा ऐक. मॅट. टीचर, प्लीज चेक द आन्सर.
Correct answer. मॅट. शब्दाचा मधला आवाज आहे ॲ आणि त्यासाठी अक्षर वापरायचं ए. बरोबर उत्तर दिलंस ना? नाव रिपीट आफ्टर मी. मॅट. से अगेन. मॅट. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. टीचर, आता आणखीन एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. तयार? राहुल दादा सांगेल तो शब्द ऐक आणि त्या शब्दाच्या मधल्या आवाजासाठी कोणतं अक्षर येईल ते टीचरला सांग. शब्द आहे फॅन. पुन्हा ऐक. फॅन. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Correct answer. फॅन या शब्दामध्ये मधलं अक्षर आहे ए. हेच उत्तर दिलंस ना? नाव रिपीट आफ्टर मी. फॅन. से अगेन. फॅन. चला आता पुढे. आता पुढचं उत्तर देण्यासाठी कोण तयार होतंय? शब्द आहे कॅन. शब्द पुन्हा एकदा ऐक. कॅन. टीचर, प्लीज चेक द आन्सर. Correct answer. कॅन. शब्दाचा मधला आवाज आहे ॲ आणि त्यासाठी अक्षर वापरायचं ए. नाव रिपीट आफ्टर मी. कॅन. से अगेन. कॅन. चला आता पुढे जाऊया. टीचर, आता आणखीन एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. शब्द ऐक आणि शब्दाच्या मधल्या आवाजासाठी कोणतं अक्षर गाळलंय ते सांग. शब्द आहे पॉड. शब्द पुन्हा एकदा ऐक. पॉड. चला बघूया तुमचं उत्तर बरोबर आहे का. Correct answer. पॉड या शब्दामध्ये मधला आवाज आहे ऑ आणि ऑ या आवाजासाठी अक्षर वापरायचं ओ. नाव रिपीट आफ्टर मी. पॉड. से अगेन. पॉड. चला आता पुढे जाऊया. आता पुढचा शब्द. कोण उत्तर देणार? एक जण तयार ना? ऐक शब्द नॉड. पुन्हा ऐक. नॉड. या शब्दाच्या मधल्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरणार ते सांग बरं. टीचर, प्लीज चेक द आन्सर.
Correct answer. नॉड. या शब्दामध्ये मधला आवाज आहे ऑ आणि ऑ. या आवाजासाठी अक्षर वापरायचं ओ. नाव रिपीट आफ्टर मी. नॉड. से अगेन. नॉड. व्हेरी गुड. चला आता पुढे जाऊया. आता पुढचा शब्द. कोण उत्तर देणार? एक जण तयार ना? शब्द ऐक. फॅट. शब्द पुन्हा ऐक. फॅट. सांग बरं उत्तर. टीचर, प्लीज चेक द आन्सर. Correct answer. फॅट. शब्दाचा मधला आवाज आहे ॲ आणि त्यासाठी अक्षर वापरायचं ए. नाव रिपीट आफ्टर मी. फॅट. से अगेन. फॅट. बरं मुलांनो, हा स्वाध्याय इथेच संपला. आज कोणाकोणाला उत्तरं देण्याची संधी मिळाली? हात वर करा बरं. सगळ्या मुलांचं कौतुक. चला आता पुढे जाऊया. मुलांनो, आता पुढचा स्वाध्याय. ॲक्टिव्हिटी 2. या स्वाध्यायात तुम्हाला शब्द वाचायचेत आणि शब्द वाचण्यासाठी एकेकाला संधी मिळणार आहे. टीचर, घंटा वाजली की एका मुलाला किंवा मुलीला उभं करा. एक जण तयार आहे ना? स्क्रीनवर 3 शब्द दिसतायत. वाच बरं हे शब्द. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. डॅड, पॅड, डॅब. व्हेरी गुड. आता आणखीन कोणीतरी उभं राहील. एक जण तयार आहे ना? स्क्रीनवरचे 3ही शब्द वाच. व्हेरी गुड. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. डॉट, पॉट, पॉड. चला आता आणखीन कोणीतरी उभं राहील. एक जण तयार आहे ना? स्क्रीनवरचे शब्द वाच. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. नॅब, नॅग, नॅप. असंच वाचलंस ना? व्हेरी गुड. आता आणखीन कोणीतरी उभं राहील. एक जण तयार आहे ना? स्क्रीनवरचे 3ही शब्द वाच.
माझ्या मागे सगळे मिळून वाचा. मॅट, मॉप, मॅप. व्हेरी गुड. आता कोण उत्तर देणार? एक जण तयार आहे ना? स्क्रीनवरचे शब्द वाच. माझ्या मागे सगळे मिळून वाचा. कॅन, फॅन, मॅन. व्हेरी गुड. मुलांनो, शब्द वाचणं सोपं वाटतंय ना तुम्हाला? मग चला आता राहुल दादाबरोबर शब्द वाचण्याचा सराव करूया. चला आता पुढे जाऊया. ॲक्टिव्हिटी 3. मुलांनो, स्वाध्यायात आलेले सगळे शब्द वाचण्याचा सराव करूया. पण आता मी नाही मदत करणार आणि तुमचे टीचरही मदत नाही करणार. तुम्ही स्वतःहून शब्द वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला, सगळ्यांचं लक्ष स्क्रीनकडे. लेट्स स्टार्ट. सर्वांना वाचता आले ना सगळे शब्द? व्हेरी गुड. आता आणखी काही शब्द. लुक ॲट द स्क्रीन. सगळ्या मुलांना सगळे शब्द वाचता आले का? व्हेरी गुड. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. या पाठात आपण शब्दाच्या मधल्या आवाजासाठी कोणतं अक्षर वापरायचं याचा स्वाध्याय केला. टीचर, या अध्ययन घटकाची नोंद तुमच्या वहीत ठेवा, म्हणजे नंतरही मुलांचा सराव घेता येईल. मुलांनो, स्क्रीनवरचे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा.